सर, आजच्या ह्या कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगाल? आजचं हे जे इंटरनॅशनल कॉन्फरन्स याचं आयोजन विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने जे केलेलं आहे, याचा मुख्य उद्देश असा आहे की पूर्ण जगभरात जेवढं ऍडव्हान्समेंट सुरू आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज कम्युनिकेशन आणि कम्प्युटिंग मध्ये, त्याचं रिसर्च पेपर पब्लिकेशन इथे सबमिट करायला आम्ही सांगितलं होतं. 6 महिन्यापासून कॉलेजच्या कॉन्फरन्सचं काम सुरू आहे आणि आज त्याचं उद्घाटन समारोह झाल्यानंतर आणि जेवढे रिसर्च पेपर जे आपल्याला विविध देशातून मिळालेले आहे, ऑस्ट्रेलिया आहे, USA आहे, कंबोडिया आहे, इंडोनेशिया आहे, ओमान आहे, जापान आहे, त्या सर्व कंट्रीमधून जे पेपर प्रेझेंटेशन आज करायसाठी आपण आज टाइम दिलेला आहे. आज आणि उद्या 2 दिवस ही कॉन्फरन्स राहणार आहे आणि या कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश असा आहे की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आपण नेहमी म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काय नवीन काय सुरू आहे, कम्युनिकेशन सिस्टम मध्ये काय ऍडव्हान्समेंट सुरू आहे, तर त्यांचा पूर्ण शोध जे ज्याला आपण निबंध म्हणतो ते आज कॉन्फरन्स मध्ये सादर करण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये जेवढे जो शोध निबंध आहे याला जे बेस्ट पेपरचा आम्ही पण अवॉर्ड देणार आहोत. आणि याचा जे इनॉग्रेशनचा जो कार्यक्रम आज झाला याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री श्री गणेशजी नाईक सर आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध झाले. सोबत ऑस्ट्रेलियावरून कार्लोस मचाडो हे एज्युकेशनिस्ट आहे युरोपचे, ते काल मुंबईला आले आणि आज कार्यक्रमामध्ये एक प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांनी याचे सादर केली. आणि यांचा कीनोट सेशन पण आज ठेवलेला आहे आणि ते युरोपमध्ये काय एज्युकेशन सिस्टम आहे आणि आपल्या इकडचे जे विद्यार्थी आहे भारताचे यांनी काय आपल्याला त्यांना चेंजेस करायचे आहे जेणेकरून त्यांना तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा हा पूर्ण कार्यक्रमाचा उद्देश आहे. आता नवीन शिक्षण धोरण जे येत आहे त्यामध्ये ह्याचा काही फायदा होणार आहे असं वाटतं? जसं आता नवीन धोरण जे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 त्याचं आता पूर्ण इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन मध्ये इम्प्लिमेंटेशनचं काम सुरू आहे. त्याच्यामध्ये NEP मध्ये जे प्रमुख जे गोष्टी आहेत त्या मल्टी डिसिप्लिनरी, म्हणजे मेकॅनिकलच्या इंजिनिअरला कम्प्युटर इंजिनिअरिंगचं पण नॉलेज असायला पाहिजे, तो काही पार्ट त्यांनी इलेक्ट्रिकलचं पण त्याला माहिती पाहिजे. तर त्याला जे आपण क्रेडिट सिस्टम म्हणतो, याच्या जे मुलांना रिसर्च मध्ये जे फायदा स्कोप आहे त्यांना इंटरेस्ट आहे तर त्याच्यासाठी आपल्या मुलांना याचा ते अभ्यासक्रमामध्ये आपण त्याला सामील करून घेऊ शकतो. आज नवीन AI ला जे महत्व दिलं जाते त्या AI चा देखील विषय आज तुम्ही इथे मांडलेला आहे. हो. तर त्या AI मधून नाविन्यमय असं म्हणजे आता इथे काही क्राईम होत आहेत, काही आपण बघतोय की सगळ्या ठिकाणी पैशाचे वगैरे फ्रॉड होण्याचं देखील यासाठी देखील काही मदत होणार आहे असं वाटते का? याच्यामध्ये आता जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपण बघितलं, आता कुंभमेळावा झालाय तर त्या कुंभमेळ्यामध्ये सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांनी पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केलेला आहे. त्यांनी काय केलं, फेस रिकग्निशन सिस्टम जे आहे, इमेज प्रोसेसिंग आहे, हे जेवढे आर्टिफिशियल जे टूल आहे ते सर्वांना तो आयडेंटिफाय करणार आणि तो अलर्ट करणार पूर्ण कंट्रोलिंग सिस्टमला. तर त्याचा आपल्याला मोठा उपयोग समाज माध्यमांना आपल्याला मिळणार आहे. आजच्या ह्या विषयामध्ये किती आजच्या कार्यक्रमामध्ये विषय किती ठेवले, टोटल विषय किती? ह्याचं असं जर आपण एकंदरीत साध्या भाषेत जर विश्लेषण करायचं असेल तर याच्यामध्ये मेकॅनिकलशी संबंधित पेपर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर सिव्हिल इंजिनिअरिंगचं आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, डेटा सायन्स आहे. जे सायन्स आणि इंजिनिअरिंगशी संबंधित सर्व विषयाला आपण इथे अनुकरण केलेलं आहे. एक आम्ही आता गणेश नाईक साहेबांना एक प्रश्न विचारला, तो म्हणजे आता तुम्ही कॉलेज वगैरे कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेज कसं मोठं करता येईल ह्याच्यावरती भर दिला जातो, परंतु यासोबत मुलाला आलेले इथे बाहेरचे मुलं येतात त्यांना राहण्यासाठी सोय करण्यासाठी या ठिकाणी एक चांगलं त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध केली पाहिजे. यासाठी तुम्ही कधी मॅनेजमेंटला किंवा सरकारी दप्तरामध्ये तुम्ही कधी प्रयत्न केलेले आहेत का? याच्यामध्ये असं आहे की मेजॉरिटी जे मुलं आपल्याकडे आमच्या कॉलेजमध्ये जे आहे ते आपला पालघर, बोईसर 20-30 किलोमीटर 50 किलोमीटर पर्यंत येतात आणि इथे सुविधा असल्यामुळे ते प्रिफर टू गो बाय ट्रेन, लोकलने जाण्याचा प्रयत्न करतात. पण अशी जर सुविधा आपण जर उपलब्ध करून दिली तर त्यांना जेणेकरून त्यांना आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी तेवढा वेळ मिळणार, हा पॉईंट महत्वाचा आहे. आणि मॅनेजमेंटला पण आम्ही सांगितलेलं आहे आणि ह्या हॉस्टेलचा जो प्रोव्हिजन आहे ते आपल्या कन्सिडरेशन मध्ये आहे. फ्युचरमध्ये आमच्या विद्यावर्धिनी संस्थेमध्ये पण आम्ही हॉस्टेल उभारण्याचा प्रयत्न करू. आता ह्या सर्व कॉन्फरन्स आपल्या वसईमध्ये झाली त्याबद्दल तुम्ही वसईच्या अजून काही जे मुलं इंजिनिअरिंग साठी जाऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय एक मेसेज द्या? जे मुलं आता 12वी मध्ये आहे त्यांना मी एक क्लिअर कट मेसेज असा आहे की आम्ही पण ते मागच्या 25 वर्षापासून एज्युकेशन सिस्टम मध्ये बघत आहोत.
मुलांचा एक ट्रेंड असतो की मला कम्प्युटर इंजिनियर मला करायचं आहे, तर हे त्याला माहिती नाही, पण त्याला कोणीतरी सांगतो की तू कम्प्युटरमध्ये आता ट्रेंड आहे, तू तिकडे जा, आणि आपण दे सिम्पली फॉलोइंग द पाथ तिकडे, म्हणजे आपण भीड़ के पीछे जा रहे हो. सो इट इज नॉट अ राईट ट्रेंड. ज्या मुलांना जे नॅचरल जे कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये ज्याला इंटरेस्ट आहे, आणि तो इंटरेस्ट मध्ये त्याने जर इंजिनिअरिंगची जर डिग्री घेतली तर त्याला ते आपला करिअर घडवण्याला फार मदत होईल. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो आम्ही माझ्याकडून, दुसरे विचारतील. हो. परंतु जर का तुम्हाला असं वाटत असेल की मुलांचं कौशल्य आणि कल्पकता ह्यांची जर आपण जोड देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी तुम्ही आपल्या आजूबाजूला ज्या कॉलेज आहेत तिथे 12वीचे विद्यार्थी आहेत हो. आणि ते इंजिनिअरिंगसाठी जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी तुम्ही अगोदरच काही करिअर गायडन्स वगैरे तुम्ही काही चालू करणार आहात का? आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा एक इनिशिएटिव्ह राहतो. 12वीची आता एक्झाम सुरू आहे आणि होणार आहे, आणि एप्रिल महिन्यामध्ये 12वीची एक्झाम झाल्यानंतर आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्सचा प्रोग्राम घेतो. करिअर गायडन्स हा प्रोग्राम कॉलेजच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी नसतो, आणि ह्या कॉलेजला ऍडव्हर्टाइजमेंटची तशी फार गरज नाही, कारण ते वर्तक हे पूर्ण आपल्या एरियामध्ये आहे. पण आम्ही मुलांना यासाठी जातो की त्यांनी जेणेकरून चांगल्या ज्यांचा ज्याला आपण तो स्किल आहे. पुन्हा मुलांना ऑटोमोबाईल मध्ये इंटरेस्ट राहतो, पण ते आई वडील म्हणतात तू कम्प्युटर इंजिनिअरिंग कर, पण ते इंजिनिअरिंगची डिग्री घेणार, पण इट इज इनजस्टिस टू द इंजिनिअरिंग अँड दॅट स्टुडंट ऑल्सो. तर त्यामुळे आम्ही त्याला हे सांगतो की बाबा तुझ्यामध्ये जे हिडन जे टॅलेंट आहे तू त्याला आयडेंटिफाय कर, आणि त्या हिशोबाने एवढे 7-8 ब्रँचेस आहेत. आणि याच प्रश्नाला एक अनुसरून एक एक्सटेन्शन असं आहे की लोक म्हणतात की या ब्रँचला स्कोप आहे, या ब्रँचला स्कोप नाही आहे. असं काहीच नसते. ज्या विद्यार्थ्यांमध्ये त्याचं नॉलेज आहे, त्याला स्किल आहे, त्याला कोणतीही इंजिनिअरिंगची ब्रांच त्याला रोजगार देऊ शकते. धन्यवाद सर.